बातमी पावसासंदर्भातली आहे। कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। शहरासह जिल्ह्यांमध्ये अनेक नद्यांना पूर आलेला आहे। शहरात पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात नदीचं पाणी शिरलेलं आहे। गायकवाड वाड्यात पाणी शिरलं। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाजार भोगावमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। त्यामुळे बाजारपेठ आता बंद करण्यात आलेली आहे। वाहतूक ठप्प झाली आहे। जिल्ह्यातले 86 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे। या पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडलेली आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी परिसरातील गायकवाड वाडा इथं आहे। या परिसरात रात्री पाणी घुसल्यामुळे या ठिकाणची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। याच्या शेजारी पंचगंगेचं पात्र आहे। या पात्राच्या मार्फत आपण बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यात जो पाऊस पडतो या नद्या नाल्या तुडुंब भरून आता हे पाणी पंचगंगेमध्ये आले आणि हेच पाणी आता शहराच्या दिशेने येताना आपल्याला दिसतंय। एकूण कोल्हापूर जिल्ह्यातले 86 बंधारे पाण्याखाली आहे। तर पंचगंगेची जी इशारा पातळी आहे ती 39 फुटांवर आहे। सध्या ती 38 फुटांवर वाहते। असाच दिवसभर जर पाऊस राहिला तर पंचगंगा नदी ही इशारा पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कोल्हापुरातून रत्नागिरी आणि कोल्हापूर ते गगनबावडा हे जे 2 राज्यमार्ग आहेत हे राज्यमार्ग काल रात्री बंद करण्यात आलेले आहेत। या मार्गावर पाणी आल्यामुळे दक्षता म्हणून हे मार्ग सध्या बंद करण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।